सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे। शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं असा संतप्त सवाल अंबादास दानवेंनी सरकारला विचारलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढा उभारणार असल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। खरं तर या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केलेली आहे, लाडक्या बहिणीची फसवणूक केलेली आहे। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार सरकार आल्यानंतर 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये तुमचा 7/12 कोरा होईल असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि राज्याचे एक उपमुख्यमंत्री सांगतात की 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज फेडा। एकीकडं शेतमालाला भाव नाही, एकीकडं ज्या शेतकऱ्यावर नुकसान आलं त्याची नुकसान भरपाई नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज कुठून फेडायचं। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती झाली पाहिजे ही भूमिका घेऊन मला असं वाटतं निश्चित येणार काळात आम्ही शिवसेना लढा उभारा करू।